नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत आहे. पशुसंवर्धन विभागमध्ये परिचर्या पदाकरता ज्या जागा निघालेल्या आहेत त्याच्यामध्ये जे काही जीकेचे प्रश्न आहेत ते मी या व्हिडिओमध्ये पूर्ण करणार आहे. सारा प्रश्नसंच क्रमांक 62 जो की तुम्हाला परीक्षेकरता नक्कीच उपयुक्त ठरेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग मी सुरुवात करते. प्रश्न क्रमांक 1, बैराट शिखराची उंची ही किती मीटर आहे? पर्याय आहेत 1177, 1646, 1710, 1438. हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. प्रत्येक प्रश्नासाठी मी 3 सेकंदांचा वेळ देईन आणि त्याच्यामध्ये तुम्ही एक पर्याय निवडायचा आहे आणि 3 सेकंदानंतर मी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगेन. तर अशा प्रकारे मी जे 25 प्रश्न घेणार आहे तर 25 पैकी तुमचे किती प्रश्न बरोबर येत आहेत ते स्वतः ॲनालिसिस करा आणि जे प्रश्न तुमचे चुकत आहेत ते चुकणार नाहीत तसे ते तुम्ही पाठ करा. तर प्रश्नाचं उत्तरासाठी मी तुम्हाला या ठिकाणी 3 सेकंदांचा वेळ देते. या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय अ 1177 किलोमीटर ही जी आहे ती बैराट शिखराची उंची आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 2, मीनामक्कम हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? पर्याय आहेत चेन्नई, कोची, हैदराबाद यापैकी नाही. यासाठीचा 3 सेकंदांचा वेळ सुरू होतोय. या प्रश्नाचं योग्य उत्तर येते पर्याय क्रमांक अ चेन्नई. येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. पुढील प्रश्न क्रमांक 3, लातूर जिल्ह्यात कोणत्या दलाचे प्रशिक्षण केंद्र नाही? पर्याय आहेत CRPF, SRPF, BSF, महाराष्ट्र पोलीस. या प्रश्नासाठी 3 सेकंदांचा वेळ तुमच्याकडे आहे. या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय ब SRPF. पुढील प्रश्न 4, दुर्गापूर औष्णिक विद्युत केंद्र कोठे आहे? पर्याय आहेत नागपूर, चंद्रपूर, जळगाव, नाशिक. 3 सेकंदांचा वेळ तुमच्याकडे आहे. या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय ब चंद्रपूर. येथे दुर्गापूर औष्णिक विद्युत केंद्र आहे. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 5, भीमा नदीचे उगमस्थान कोणते? यासाठीचे 4 पर्याय दिले गेले आहेत. मुलताई, अजिंठा डोंगर, भीमाशंकर यापैकी नाही. या प्रश्नाचं उत्तर आहे याच्यासाठीचा 3 सेकंदांचा वेळ तुम्हाला मी देते. या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क भीमाशंकर या ठिकाणी भीमा नदीचे उगमस्थान आहे. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 6, कोणत्या सेवा क्षेत्राकरिता नोबेल पारितोषिक दिले जात नाही? पर्याय आहेत विज्ञान, शांतता, साहित्य, कला. 3 सेकंदांचा वेळ आहे. या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय ड कला. याच्यासाठी नोबेल पारितोषिक दिलं जात नाही. विज्ञानासाठी दिलं जातं, शांततेसाठी, साहित्य या क्षेत्राकरिता नोबेल पारितोषिक दिले जाते. पुढील प्रश्न क्रमांक 7, पारघाट हा घाट रायगडला कोणत्या जिल्ह्याशी जोडतो? पर्याय आहेत कोल्हापूर, रायगड, सातारा यापैकी नाही. या प्रश्नाच्या उत्तरासाठी 3 सेकंदांचा वेळ आहे. या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क सातारा. या ठिकाणी पारघाट हा जो घाट आहे तो सातारा जिल्ह्याशी जोडतोय. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 8, गंगापूर धरण हे कोणत्या नदीवर आहे? 4 पर्याय आहेत वैनगंगा, पैनगंगा, दूधगंगा, गोदावरी. या प्रश्नाच्या उत्तरासाठी मी तुम्हाला 3 सेकंदांचा वेळ देते. या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय ड गोदावरी. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 9, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? पर्याय आहेत 15 सप्टेंबर, 20 सप्टेंबर, 17 सप्टेंबर यापैकी नाही. तर या प्रश्नाच्या उत्तरासाठी 3 सेकंदांचा वेळ देते मी. या प्रश्नाचं उत्तर येत आहे पर्याय क्रमांक क 17 सप्टेंबर या दिवशी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन असतो. पुढील प्रश्न क्रमांक 10, गो गो आगरकर सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करीत असत?
पर्याय आहेत केसरी, मराठा, ज्ञानप्रकाश, अ आणि ब. या प्रश्नाच्या उत्तरासाठी 3 सेकंदांचा वेळ तुमच्याकडे आहे. या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय अ, केसरी. या साप्ताहिकामधून ते सामाजिक सुधारणांचा पुरस्कार करीत असत. पुढील प्रश्न क्रमांक 11. कैमूरच्या टेकड्या ह्या कोणत्या पर्वतरांगेत आहेत? त्याच्यासाठीचे पर्याय आहेत काराकोरम, विंध्य, सातपुडा. यापैकी नाही. 3 सेकंदांचा वेळ आहे. या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय ब, विंध्य जे पर्वत रांगा आहे त्याच्यामध्ये कैमूरच्या टेकड्या येतात. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 12. भारताला सुमारे डॅश किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभली आहे. पर्याय आहेत 7,500, 8,500, 6,500. यापैकी नाही. या प्रश्नाच्या उत्तरासाठी तुमच्याकडे 3 सेकंदांचा वेळ आहे. याचं उत्तर येतं आहे पर्याय अ, 7,500 किलोमीटर एवढे लांबीची जी किनारपट्टी आहे ती आपल्याला लाभलेली आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 13. कृष्णा नदीवर कोणता धबधबा आहे? त्याच्यासाठीचे 4 पर्याय आहेत कंधार, मर्लेश्वर, रंधा आणि एकही नाही. याच्यासाठी 3 सेकंदाचा वेळ तुम्हाला मी देते. या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय अ, कंधार हे जे आहे त्या ठिकाणी कृष्णा नदीवरती हा धबधबा आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. भारतामध्ये विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी सर्वात जास्त वापरला जाणारा ऊर्जा स्रोत कोणता आहे? पर्याय आहेत सौर ऊर्जा, कोळसा, जलऊर्जा, अणुऊर्जा. 3 सेकंदांचा वेळ आहे. या प्रश्नाचं उत्तर येत आहे पर्याय क्रमांक ब, कोळसा. हे जे आहे ते विद्युत ऊर्जा निर्मितीसाठीचं सर्वात जास्त वापरला जाणारा ऊर्जा स्रोत आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 15. कोणती नदी ही अरबी समुद्रास मिळते? गोदावरी, भातसा, यमुना आणि गंगा. 3 सेकंदांचा वेळ आहे. या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय ब, भातसा. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 16. प्रश्न क्रमांक 16. भारताचे सुमारे %% भूभाग हा शेती लागवडीखाली आहे. पर्याय आहेत 30, 60, 40 आणि 80. 3 सेकंदांचा वेळ ठिकाणी देते. या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय ब, 60% जो भूभाग आहे तो शेती लागवडीखालील आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 17. महाराष्ट्रात उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे आहे? पर्याय आहेत अमरावती, पणजी, नाशिक आणि अहमदनगर. 3 सेकंदांचा वेळ इथे मी तुम्हाला देते. या प्रश्नाचं उत्तर येत आहे पर्याय क्रमांक ब, पणजी या ठिकाणी उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 18. कोणती नदी कोकणातील अगदी उत्तरेस असलेली नदी आहे? पर्याय आहेत दमणगंगा, तेरेखोल, सावित्री, सूर्या. 3 सेकंदाचा वेळ या ठिकाणी मी तुम्हाला देते. या प्रश्नाचं योग्य उत्तर येते पर्याय क्रमांक अ, दमणगंगा ही जी आहे नदी ती या कोकणातील उत्तरेस असलेली नदी आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 19. केरळमधील डॅश अभयारण्य हत्तीसाठी प्रसिद्ध आहे. पर्याय आहेत पेरियार, चंद्रप्रभा, कोट्टायाम आणि यापैकी नाही. तर याच्या उत्तरासाठी 3 सेकंदाचा वेळ तुम्हाला सुरू देते आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर येते पर्याय क्रमांक अ, पेरियार हे जे आहे हे केरळमधील अभयारण्य हत्तीसाठी प्रसिद्ध आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 20. राष्ट्रीय पोलीस अकॅडमी ही कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय आहेत हैदराबाद, मसुरी, नाशिक, एकही नाही. 3 सेकंदाचा वेळ या ठिकाणी मी तुम्हाला देत आहे. तर प्रश्नाचं उत्तर जर आपण बघितलं तर ते येतं पर्याय क्रमांक अ, हैदराबाद या ठिकाणी पोलीस राष्ट्रीय अकॅडमी आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 21. पाणीपत हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? उत्तराखंड, बिहार, पंजाब आणि हरियाणा. 3 सेकंदाचा वेळ देत आहे. तर या प्रश्नाचं उत्तर येतं आहे पर्याय क्रमांक ड, हरियाणा या ठिकाणी पाणीपत हे जे ठिकाण आहे ते आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 22. जगातील सर्वात मोठे बेट कोणते? ग्रीनलँड, आइसलँड, नॉर्वे. यापैकी नाही. 3 सेकंदाचा वेळ आहे. या प्रश्नाचं उत्तर येतं आहे पर्याय क्रमांक अ, ग्रीनलँड हे जे आहे त्या ठिकाणी जगातील सर्वात मोठे बेट आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 23. ठोसेघर धबधबा
कोणत्या नदीवर बांधलेला आहे? भीमा, लेंडी, तर्ली यापैकी नाही. 3 सेकंदांचा वेळ आहे. या प्रश्नाचं उत्तर येत आहे पर्याय क्रमांक क, लेंडी या ठिकाणी ठोसेघर धबधबा बांधलेला आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 23, ठोसेघर धबधबा हा कोणत्या नदीवर बांधलेला आहे? याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक क, तर्ली या ठिकाणी ठोसेघर जो धबधबा आहे या नदीवरती बांधलेला आहे. तर्ली या ठिकाणी, तर हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 24, भातसा प्रकल्प हे कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय आहेत ठाणे, रायगड, रत्नागिरी यापैकी नाही. 3 सेकंदांचा वेळ तुमच्याकडे आहे. या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क्रमांक ठाणे या ठिकाणी भातचा जो प्रकल्प आहे ठाणे या जिल्ह्यामध्ये येतोय. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 25, महाराष्ट्र राज्याची नागरी लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या 8% इतकी आहे. 50.2, 55.2, 45.2, 40.2. या प्रश्नाच्या उत्तरासाठी 3 सेकंदांचा वेळ तुम्हाला इथे देते मी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर येते पर्याय क्रमांक क, 45.2% जी लोकसंख्या आहे ती महाराष्ट्र राज्याची नागरी लोकसंख्या म्हणून लोकसंख्येच्या 45.2% इतकी आहे. आपणास जर या व्हिडिओची PDF फाईल हवी असेल तर आपण www.officersonlineacademy या वेबसाईटवरती जाऊन त्या ठिकाणी ती डाउनलोड करून घेऊ शकताय. तसेच इतर विषयांच्या ज्या काही नोट्स आहेत त्या देखील त्या वेबसाईटवरती अवेलेबल आहेत. तिथे जाऊन तुम्ही त्या डाउनलोड करून घेऊ शकताय. तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षा विषयांच्या ज्या काही व्हिडिओच्या प्लेलिस्ट आहेत त्या देखील त्या ठिकाणी बनवलेल्या आहेत. तर त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही त्या विषयांच्या ज्या काही व्हिडिओच्या प्लेलिस्ट आहेत त्या ठिकाणी बघून घेऊ शकता. तसेच जे काही मागील सराव प्रश्नसंचाच्या पुढील आणि मागील भागाच्या PDF फाईल्स ज्या आहेत त्याच्या ज्या काही लिंक्स आहेत त्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या गेलेल्या आहेत. तर त्या तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकताय. आपणास हा व्हिडिओ कसा वाटला? जर तो तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच त्याला लाईक करा. तुमच्या फ्रेंड्समध्ये त्याला शेअर करा. आणि ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून जेव्हा न्यू व्हिडिओज अपलोड केले जातील त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील. तुमच्या जर काही सूचना असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकताय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.